स्टेटवर आहे ना महाराष्ट्र सचिव. बरं ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र युवकांचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, महिपाजी वाघमारे, अशोक शिरोळे, राम सदा फुले, पक्षाचे सचिव बाळासाहेब जानराव, पक्षाचे उपाध्यक्ष आसिफ गांगुडे, रोहिदासजी गायकवाड, विशालजी शेवाळे, श्याम सदा फुले, रफीभाई दफेदार, अशोक कांबळे, बसवराजजी गायकवाड आणि सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी, संदीप दांडोरे, भगवान गायकवाड आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी मी पत्रकारांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषद चालू करावी. तर आज भीमा कोरेगावच्या शौर्य गाथेला 207 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्याला माहित आहे की 2000 गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून त्या स्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते, कार्यकर्ते आणि जनता लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येते. अरे बंद करू नको ते उभारा फक्त उघडा. तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक उभं राहावं यासाठी एक जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सामाजिक न्याय खाते जे आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता, पण त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. हे सगळे असे येऊ नका रे लोक, आता लोक अशी प्रेस झाल्यानंतर पत्रकार तर तो जो आराखडा आहे त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. एक तर तिथं लाखोच्या संख्येने लोक येतात आणि आज मी पाहिलं की पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगला होता. लोकांना जाण्या येण्यामध्ये कसली अडचण नव्हती आणि जे VIP येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र अशा पद्धतीची एक वाट त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे सर्वांना त्या स्तंभाचं दर्शन घेण्याची चांगली संधी आजच्या या बंदोबस्तामुळे होती. पण तो जो तिकडचा सर्व परिसर आहे त्या ठिकाणी एक 100-150 एकर जमीन त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी 100 ते 200 कोटी रुपये खर्च करून एक चांगलं स्मारक झालं पाहिजे आणि ते एक तसं आमचं आंबेडकरी चळवळीचं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळं त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं 150-200 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी CM आहेत, एकनाथ शिंदेजी डेप्युटी CM आहेत, त्यांना भेटू हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची RPIच्या वतीनं मागणी आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याच्या संबंधाचं आश्वासन आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि रिपब्लिकन पक्षाला विधानसभेमध्ये एकही जागा तर सोडली नाही. जी जागा कालीनाची सोडली ती जागा मी न मागितलेली तर सोडली होती आणि उमेदवारी त्या ठिकाणी त्यांचाच होता आणि सिंबॉलिक त्यांचंच होतं. त्यामुळे RPI जागा त्या जागेशी संबंध नव्हता. फक्त डिक्लेरेशन जे आहे ती RPIला जागा सोडली असं होतं. धारावीची जागा जी आहे ती सुद्धा माननीय एकनाथ शिंदे आणि RPIला म्हणून त्यांनी घोषित केली, पण त्या ठिकाणी सिंबॉल हे धनुष्यबाण होतं आणि त्या ठिकाणी RPIचा कार्यकर्ताही नव्हता म्हणजे उमेदवार. तर त्यामुळे तशी आम्हाला एकही जागा विधानसभेला तर सुटली नाही. लोकसभेला 2 जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती, शिर्डी आणि सोलापूर. त्यावेळेला जागा आम्हाला सुटली नाही. तरीही प्रामाणिकपणानं विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि बौद्ध समाजाची, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ही महायुतीला मिळालेली आहे आणि त्यामुळं जवळजवळ 237 जागांपर्यंत आपल्याला मदत मारता आली.
आमचा अंदाज असाच होता की आम्हाला 160 170 जागा मिळतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची लाट आमच्या बाजूला येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. पण लाडक्या बहिणीच्या निर्णयामुळं आणि संविधानाचा प्रचार हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन खोटा प्रचार करतायत हे दलितांच्या लक्षात आणून देण्यामध्ये आम्हाला यश आलं. लोकसभेमध्ये काही ते यश आलं नव्हतं. लोकसभेमध्ये आम्ही सांगत होतो, पण लोकांना असं वाटलं की संविधान नक्कीच बदललं जाणार आहे, यांना 400 जागा मिळाल्या की मग हे संविधान बदलतील आणि हिंदुत्ववादी आहेत अशा पद्धतीचा खोडसाळ प्रचार हा करण्यात आलेला होता. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आम्हाला मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आमच्या इंडियाला. आणि आम्ही 350 पेक्षा जास्त जागा 370-80 पर्यंत मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्हाला 293 जागावरती समाधान मानावं लागलं. तर ठीक आहे, तर आता या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड यश मिळालेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे की दलितांची मतं आम्हाला, दलित आदिवासींची मतं मिळालेली आहे. तर त्यामुळं आता राहिलेलं एक जे मंत्रिपद आहे, आता ते मंत्रिपद कोणासाठी ठेवलं आहे काय मला माहीत नाही आहे, म्हणजे एकच मंत्रिपद ठेवलेलं आहे. तर ते मंत्रिपद RPIला ते द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं अनेक मानाचा विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही न मिळालेलं असताना सुद्धा 2.5 वर्ष सत्ता असताना RPIला एक महामंडळ मिळालं नव्हतं, तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण होत आहे आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही NDA सोबत आहोत, महाराष्ट्रात महायुतीसोबत आहोत. त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक MLC आणि एक मंत्रिपद RPIला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे. लवकरच एक शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात. आणि पुण्यामध्ये मागच्या वेळेला डेप्युटी उपमहापौर आम्हाला मिळालं होतं, पण आमची मागणी अशी आहे की या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौर 2.5 वर्षाचं देण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी राहणार आहे. चर्चेनंतर काय होते ते पाहूया, पण रिपब्लिकन पक्षाला एकदा तरी महापौरपद द्यायला हरकत नाही अशी आमची मागणी आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला एक 20 जागा मिळाव्या. मागच्या वेळेला 12 जागा दिल्या होत्या, पण आम्हाला मागच्या निवडणुकीत काही विधानसभेमध्ये न दिल्यामुळं RPIला जागा थोड्या जास्त द्याव्यात, म्हणजे आमची 20 जागांची मागणी असेल आणि महापौरपद आपल्याला मिळालं पाहिजे ही आमची मागणी असेल. दुसरा विषय आहे तो परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाचा अपमान हा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी जे दलित तरुण होते, दलित महिला होत्या, त्या रस्त्यावर उतरल्या, पण त्यांच्यावर मोठा लाठीचार्ज करण्यात आला. ते काय जसे पाकिस्तानवरून आलेले आहे, एवढा राग आमच्या आंदोलकांवर करणं हे योग्य नव्हतं. ठीक आहे, बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान झाल्यानंतर कुणी ते सहन करणार नाही. आणि हे आंदोलक तिथं रस्त्यावर उतरल्यानंतर काय फार मोठं नुकसान झालेलं असं नाही आहे. काय जागा, काय गाड्यांची तोडफोड झालेली आहे, काय दगडफेक झालेली आहे. पण सोमनाथ सूर्यवंशी नावाचा लातूर जिल्ह्यामधला तो विद्यार्थी होता आणि त्याचे आई वडील जे आहे, त्याची आई आणि त्याचे 2 भाऊ ते पुण्यामध्ये राहतात. नोकरीसाठी ते लातूरवरून ते आले होते, पण त्या विद्यार्थ्याला लॉला ॲडमिशन मिळालं होतं म्हणून तो परभणीला होता. दिवसभर काम करून तो त्या ठिकाणी आपला अभ्यास करत होता. तर तो त्या आंदोलनामध्ये उतरला होता. पण तो वडार समाजाचा होता. तो काय वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नव्हता.
बाळासाहेबांचं म्हणणं आहे तो काही वंचितचा कार्यकर्ता होता, पण तो वंचित समाजाचा होता, पण वंचित आघाडीचा नव्हता. पण ठीक आहे, तो गुणाचा आहे असो, परंतु त्याला एवढी मारहाण करण्यात आलेली आहे की लॉकअपमध्ये त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या आईला मी तिथं परभणीमध्ये भेटून आलो आणि आईचा तळतळाट होता की माझा मुलगा कधी आजारी नव्हता, माझा मुलगा शिकण्यासाठी एवढं कष्ट करून तो शिकत होता आणि अशा पद्धतीनं माझ्या मुलावर ज्या पोलिसांनी हात उचललेला आहे, ज्यांनी त्याला मारहाण केलेली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची तिच्या आईची मागणी आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि एवढ्या पद्धतीनं क्रूरपणे म्हणजे संविधानाचा अपमान झाल्यानंतर सगळ्या देशातल्या लोकांनी उठलं पाहिजे. आम्ही दलितांनी उठलं पाहिजे असं नाही, संविधान हे सर्वांचं आहे. संविधानाचा अपमान होताना सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांचा पाठिंबा आहेच, परंतु आणि पार्लमेंटमध्ये संविधानावर 2 दिवस चर्चा झाली, 2 दिवस लोकसभेमध्ये, 2 दिवस राज्यसभेमध्ये, आणि संविधान ज्याला मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी कुठेही जावं. परंतु एकदा 26 जानेवारी 50ला स्वीकारलेलं जे संविधान आहे ते संविधान सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळे परभणी प्रकरणामध्ये तो सोमनाथ सुरंगे जो आहे त्याच्या कुटुंबियाला मॅक्झिमम राज्य सरकारने मदत द्यावी, त्याच्या एका भावाला नोकरी द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि त्यानंतर मी परवा संतोष देशमुख हे जे मसाजोग तालुका के जिल्हा बीडचे जे सरपंच होते त्यांची क्रूर अशा पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे आणि माणुसकीला कलंक लावणारी घटना घडलेली आहे. 22-23 दिवस झाले तरी पोलिसांनी 4 आरोपींना पकडलेला आहे आणि जो संशयित आरोपी होता आपला वाल्मिक कराड, त्या वाल्मिक कराड हा जो आहे तो जे मारेकरी होते ते मारेकरी त्याचेच होते आणि म्हणून तो स्वतः हजर झालेला आहे आणि आता CIDची चौकशी चालू आहे. पण 23-24 दिवस होत आले तरी अद्याप त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या आईचा, त्यांच्या भावाचा जबाब घेतला नाही. आता कुठं जबाब त्याने घेतलेला आहे, एवढे दिवस जबाब घेण्यासाठी लावता का कामा नये. पण ठीक आहे, पण आता 4 आरोपी सुरुवातीला पकडलेले आहेत, 3 आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि सगळ्यांची आग्रही मागणी होती की वाल्मिक कराड हा त्याचा सूत्रधार आहे, त्यालाही पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या प्रकरणाची सुद्धा संपूर्ण चौकशी चालू आहे आणि मला वाटतं की वंजारी विरुद्ध मराठा असा वाद त्या ठिकाणी होऊ नये. हा विषय वंजारी विरुद्ध मराठा असा नाही, OBC विरुद्ध मराठा असा नाही, तर हा विषय आहे तो त्या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी करणारी जी टोळी आहे, खंडणी मागणारी जी टोळी आहे, उद्योगधंदा करणाऱ्यांना त्रास देणारे जे लोक आहेत, एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी मागणं हे आपण समजू शकतो, पण दम देऊन खंडणी मागण्यासाठी टोळी घेऊन तिथं फिरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे आणि वाल्मिक कराड हा त्याचा त्या जिल्ह्यातला मुख्य असा तो कार्यकर्त्यांच्या नावाने तो गुंडगिरी करणार आहे. तर तो आता पकडला गेलेला आहे, त्यालाही चांगली सजा झाली पाहिजे अशी आमची या संबंधातली मागणी आहे. आठवले साहेब, वाल्मिक कराड आधी व्हिडिओ जाहीर करतो स्वतःचा 15 मिनिटापूर्वी आणि 15 मिनिटात CIDच्या ऑफिसमध्ये पोहोचतो, सरेंडर करतो. कुठेतरी CIDच्या कार्यक्षमतेवर शंका येत नाही का? नाही, CIDचा जो कार्यक्षम आहे तो आता त्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्या FIR मध्ये काय वाल्मिक कराडचं नाव नव्हतं. म्हणजे FIR मध्ये जे त्या ठिकाणी मारहाण करण्यासाठी गेले लोक होते त्या 7 लोकांची नावं होती आणि त्यामध्ये 4 आरोपी पकडले आणि 3 आरोपी लवकर पकडण्याची गोष्ट खरी आहे. पोलिसांना किंवा CIDला त्यामध्ये उशीर लागलेला आहे, पण त्यांना आम्ही लवकर पकडू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वाल्मिक कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो ते सगळी त्याची माणसं होती
अशी तक्रार सर्वपक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केलेली होती आणि वाल्मिक कराडला पकडलंच पाहिजे, त्याला आरोपी केलंच पाहिजे, तो सूत्रधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती. आणि त्यामुळं आता वाल्मिक कराड स्वतः सादर झालेला आहे, त्यामुळं तो त्यामधला मुख्य आरोपी आहेच आहे. पण थोडा वेळ लागलेला आहे, म्हणजे पोलीसवाले तर कुठे मर्डर झाला तर 24 दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये ताबडतोब आरोपीला पकडतात. तर या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे उघड होते, आरोपीची नावं होती, त्या नावाने त्यांचं फुटेज होतं त्यांच्या फोटोचं. त्यांना पकडण्यासाठी एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही. त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे आणि घटना एखादी घडली तर ताबडतोब क्विक ॲक्शन झाली पाहिजे अशी आपली सूचना आहे. तर माझी मागणी अशी आहे की ते जे लोक आहेत, मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि मी त्यांच्या आईशी, त्यांच्या पत्नीशी, त्यांचे जे सगळे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी चर्चा केलेली आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आजचा जो प्रमुख सूत्रधार आहे वाल्मिक कराडच आहे, कारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्याचं नाव काय कुठं याच्यात आलं नाही म्हणून. तर FIR नावं आली ती 7 लोकांची नावं आली. पण माझं मत असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवायची असेल तर वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योग तिथं आला की त्याला दादागिरी करून खंडणी मागितल्यामुळं त्या ठिकाणचे उद्योग सगळे बाहेर जातील. म्हणजे बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाल्मिक कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि ह्याच्यामध्ये राजकारण करू नये. आता आम्हाला रोज लोक भेटतात, कोणी येतात आणि फोटो काढतात, त्यामुळं कोण काय आहे काय आम्हाला माहिती नसतं. म्हणून याच्यामध्ये पॉलिटिक्स करू नये. जे त्याच्यामध्ये आहे त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाही, मला वाटतं की धनंजय मुंडे यांचे ते जवळचे मित्र होती गोष्ट खरी आहे, पण धनंजय मुंडेंचा काय या प्रकरणाशी संबंध नाही. आणि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या जवळचा कुणी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि पूर्वी त्याचे फोटो सगळ्या TV येता येतं, त्या दोघांची कशी दोस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीशी त्यांच्या जवळचे संबंध होते त्याचे. पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्याने आता धनंजय मुंडे यांनी ते जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही. आता वाल्मिक कराडला पकडलेला आहे किंवा तो स्वतः हजर झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, मला वाटतं की नाही, सुरुवातीला त्या वाल्मिक कराड यांचं नाव नव्हतं त्यामध्ये रेकॉर्डमध्ये, ते लोक म्हणत होते. पण सगळी चौकशी केल्यानंतर CIDनेच त्याचं नाव त्यामध्ये घेणं आवश्यक होतं, कारण ते लोक कोणाचे आहेत, कुणाच्या सूचनेप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले होते. जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. वाल्मिक कराड याची 100 ठिकाणी खाती होती, 100 ठिकाणी खाती होती, म्हणजे एवढा पैसा आला कुठून? तर ते सगळे ते उद्योग कुठले आले की दमदाटी करून पैसे मिळवणं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये CIDने अगोदरच त्याचं नाव टाकणं आवश्यक होतं. लोकांनी मागणी केल्यानंतर का असेना आता त्याला तो आता हजर झालेला आहे, पण फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो असता कामा नये, त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आग्रही मागणी राहणार आहे. तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. एक शेवटचा प्रश्न मला आता पुढे जायचा आहे. काय झालं काय माझं काय नाही मिळावी.
तुम्ही नंतर सांगा. पुणे महानगर पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक भवन उभं करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे. असा प्रस्ताव आहे का महानगरपालिकेचा? विस्तार करायचा, विस्तार व्हायचे, विस्तार करण्यासाठी आंबेडकर भवनाच्या पाठीवर विस्तार करायचा. अच्छा, ज्या ठिकाणी आंबेडकर भवन आता आहे हमाल काय हमाल धक्क्याजवळ, तर त्याचा विस्तार करण्यासाठी बाजूला 2 एकर जमीन आहे, ती जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी RPIच्या वतीनं आहे. संबंधित अधिकाऱ्यांची महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेने ठराव पास केलेला आहे. जागा PWDची आहे. तर नक्की मुख्यमंत्र्यांची आणि PWD मंत्र्यांशी बोलू. मला वाटतं ते खातं एकनाथ शिंदेकडे आहे, त्यांच्याशी बोलून ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करू आणि एक भव्य दिव्य असं एक बाबासाहेबांच्या नावाने भवन तिथं अजूनही मोठं उभं राहावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना हार्दिक आभार. आशाताई पवार म्हणजे अजित पवारांच्या ज्या आई आहेत, त्यांनी अजित पवार यांच्या आई ज्या आहेत त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाकडे साकडं घातलंय की पवार कुटुंबातले वाद जे आहेत ते संपू दे आणि सगळं पवार कुटुंब एकत्र येऊ दे. तुम्ही वरिष्ठ नेते आहात देशाचे, तुम्हाला असं वाटतं की पवार कुटुंबाने एकत्र यावं? मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरीला साकडं घातलेलं आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली फूट जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी NDA सोबत आलं पाहिजे, कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पवार साहेबांनी पुनर्विचार करावा. जर मी सुद्धा BJPचा विरोध करणार होतो पण मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे, तर तुम्ही तिकडं ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही, ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही, त्या काँग्रेससोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा BJP बरी, म्हणून मी BJP सोबत आलेलो आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी काँग्रेससोबत न राहता त्यांनी NDA सोबत महायुतीसोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे. आपण सर्व पत्रकार बंधू